काय काय दुखतात हळूहळू जाऊ. सरप्राईज आहे. हा घेतला मॅडम. काय मॅडम कुठे चालले सांगा. आर यू एक्साइटेड? ती मी टाकणार आहे तिला. ॲक्च्युली आज आम्ही खूप जास्त ट्रॅव्हल करून आलो आहे. आम्ही सकाळी 6:30 वाजता साताऱ्यावरून निघालो. साताऱ्यावरून पुण्याला गेलो. पुण्यावरून मुंबईला आलो. दुपारी 12 वाजता पोहोचलो. 11:30 वाजता 6 वाजता निघून 11:30ला पोहोचलो. पॅकिंग केली आणि 4 वाजता 5:10ची ट्रेन आहे. 4:10ला इडेट टच. आय ट्रस्ट माय सेल्फ. तिला मज्जा येणार आहे बघा तुम्ही. वी आर व्हेरी मच एक्सायटेड. आमच्या चेहऱ्यावरती दिसत नसेल आत्ता पण खूप जास्त एक्साइटमेंट आहे कारण की दिस इज माय 4th इयर ब्रज की होलीसाठी. सो यावर्षी मी विचार केला की हिला घेऊन जाऊ आणि काय काय करणार ते मी आता तुम्हाला उद्या सांगतो. आली आहे सामान भरपूर आहे. एक्झॅक्ट टाईमला निघालेली आहे ट्रेन 5:10 आणि हिअर वी गो. सो हॅपी जर्नी टू अस. हॅपी जर्नी टू अस. आणि मध्ये आधी तुम्ही बघाल काही ना काही टाईम पडला बट वी आर एक्साइटेड. ट्रेन चालू झाली. ट्रेन चालू झालं आमचं असं आहे की आधी आपण कारण की आमचा पुढचा प्लॅन तर तुम्हाला कृष्णा सांगेल. पुढचा प्लॅन काय? पुढचा प्लॅन हा आहे की मस्तपैकी लेमन राईस आणि हा ठेपला खायचा. ठेपला आणि त्यानंतर जी पडी घ्यायची डायरेक्ट तिथं सकाळी मथुरा आल्या. एवढं नाही मी उठणार मध्ये तेव्हा परत बघू आपण. बघू मग काय ठरतोय आम्ही किती वाजता उठतो. जस्ट अन अपडेट. आता वाजले 7:35 आणि 10 to 15 minutes we will reach मथुरा. मथुरावरून ई रिक्षा करून आम्ही जाणार आहे वृंदावनला जिथे माझी बहीण राहते. जाऊन आवडणार. ओके. पुढचा प्लॅन जे काय असेल बरसानामध्ये लड्डू लिहिणार. लेट्स सी तिकडे जायचं का अजून काय वेगळं करू शकतो आम्ही. हे आम्ही मस्त असं साऊथ इंडियन नाश्ता करताना आम्ही डिसाईड करणार आहे जे माझ्या बहिणीने बनवलेलं असेल होपफुली.
थँक्यू. काय राधे राधे. अरे हां, ते सांगायचं होतं ना आपल्याला की आपण दोघे फर्स्ट टाइम जर्नी करतोय एकमेकांसोबत. म्हणजे आम्ही असं ग्रुपमध्ये वगैरे जर्नी केली आहे. आता- ही आमची फर्स्ट जर्नी आहे. तिथे आम्ही फक्त दोघे, दरवेळेस कोणी तरी असतंच. सो ह्यावेळेस आम्ही दोघंच फिरतोय. भलेही तिकडे गेल्यानंतर आम्ही अक्कासोबत फिरणार, बट काही लोकेशन्स असणार आहे जिथे आम्ही दोघंच फिरणार आहे आणि दोघं एक्सप्लोअर करणार. जनरली इथे 150 रुपये घेतात, 150 ते 200 रुपये. पण आता सीझन असल्यामुळे इथे 300 रुपये घेतात. सो जस्ट रिमाइंडर. तर गौराला माहित नाही आम्ही आलोय, त्याला सरप्राईज आहे. आपण बघूया आता त्याची रिॲक्शन कशी आहे. हो, सरप्राईज आहे. तू तुझ्या बेडरूम मध्ये ये ना. थांब ना ते नाही. अरे सरप्राईज आहे गौरा तुझ्यासाठी. अरे आम्ही सरप्राईज आलाय तुझ्यासाठी. आम्हीच ब्लिंकिट आलोय. गौरा कसं वाटलं तुला सरप्राईज? ब्रेकफास्ट टाइम आणि आज आम्ही ठरवलं आधी आपण इस्कॉन टेम्पलमध्ये जाऊ, तिथून नंतर डायरेक्ट बरसानाला जाऊ. बिकॉज 4 वाजता तिथलं चालू होणार आहे आणि आम्हाला वाजतील 12-12:30 निघायला. व्हेरी एक्साइटेड. आणि आम्ही म्हटलं होतं की साऊथ इंडियन नाश्ता असणार आहे, पण तुम्ही ब्रज मध्ये आलाय त्यामुळे अख्खानी ब्रजचा स्पेशल हा मस्त असा आलू पराठा बनवलेला आहे, जो बघणं इतकं भारी वाटते. ब्रज मध्ये तुम्ही कुठे पण जा, तुम्हाला आलू पराठा भेटणार आहे. इकडे कुठे चाललाय तू? स्कूलमध्ये. कुठे तुझी स्कूल? काय स्कूल कुठे आहे तुझी? काय स्कूल कुठे आहे? हो जवळ आहे. बरं ठीक आहे, कॉपी दे मला एक. बाय. बाय बाय. ठीक आहे चालेल. तर मस्तपैकी आवरून आता आम्ही निघालोय दर्शन घ्यायला. इस्कॉन टेम्पलमध्ये. येस, फर्स्ट दर्शन आम्ही घेतो ते आहे राधा श्याम सुंदरचं. सो आता मस्तपैकी आपण बाईक काढूया. बाईक आहे का? बाईक काढूया आणि निघूया. सो आम्ही बॅक गेटने एंट्री करतो कधी पण आणि गाडी तिथं पार्क करतो आणि मग येतो. सो आता आम्ही आलेलो आहे बघा. लेट्स गो इनसाइड.
फोन पॅक करतोय. याला म्हणतात ट्रॅपिंग. काय रे गौरा? ड्रोन पाहिजे. ड्रोन पाहिजे? कुठे? अरे भावनाच्या फोनला मी असं रॅप करते बघ, असं हे केलं ना म्हणजे यात क्लिअर नाही दिसत. क्लिअर दिसतं. ह्याच्यात पाणी जात नाही रे. तर कॅमेराला पण कसं प्लॅस्टिक लावलं कॅमेरा. सो फायनली डे 1 दर्शन घेऊन आलो इस्कॉन टेम्पलमधून आणि आम्ही आता चाललोय बरसाना. श्रीधाम बरसाना की जय. आज तिकडे लड्डू होली. येस, लड्डू होलीचं तुम्हाला महत्त्व माहीत नसेल तर सांगतो की जेव्हा होळीचा सण चालू होतो ह्याला एक तिथी असती. याच दिवशी हा सण साजरा केला जातो. ह्या दिवशी बरसानाचे जे ब्रजवासी आहेत ते नंदगावला जातात आणि होळीचं आमंत्रण देतात आणि ते आमंत्रण नंदगावमध्ये एक्सेप्ट केलं जातं आणि त्याचा उत्सव म्हणून सगळ्यांमध्ये असे लाडू वाटले जातात. बेसिकली बरसाना धाम इज ऑफ राधाराणी. तिकडे राधाराणी राहायचे आणि नंदगावमध्ये आपले श्रीकृष्ण. सो म्हणून बरसानाचे जे आहेत राहणारे ते जातात बोलवायला नंदगाव. सो आपण आता जाऊन पटकन बघूया. आता इथे तुम्ही बघू शकता की सगळे लाईनीत सगळे डिओटीज आहेत. सगळेजण ते नवीन केलं का रे? हां नवीन केलं आहे ते. सो आता इथे सगळेजण डिओटीज थांबलेले असतात. असे आपल्याला कुठली तरी एक बस पकडायला लागेल किंवा एक टॅक्सी असते इथं. टॅक्सी पकडायला लागेल आणि त्या टॅक्सीमधून तुम्हाला कुठे बरसानाला सोडतील. रिमेंबर 100 रुपीज किंवा 150 इज द कॉस्ट वेन यू ट्रॅव्हल फ्रॉम वृंदावन टू बरसाना. बरसाना टॅक्सी बरसाना बस बस चल 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 चलिए चल चल चल. काहीतरी सांग. धामात चाललोय आपण. धामात थोडीशी परिश्रम करायला लागतात. राधाराणी अशीच नाही बोलवत आपल्याला एकत्र. लिटरली आम्ही खाली बसलोय. राधे 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 राधे. पधारे समग्र चालू. आम्ही पोचलोय 100 रुपयामध्ये. जरा जास्त दोघांचे मिळून 100 रुपये. हो मस्त असं डेकोरेशन केलेलं आहे इथे आणि इथून लाईन चालू होती. तुम्ही बघू शकता की केवढी जास्त गर्दी आहे. सो आता लेक्चरला जायचं खूप जास्त गर्दी आहे. पण पहिलं पेटपूजा करू. माहीत नाही. हो सो वरती जाऊन खाली यायला किती वेळ लागेल आणि वरती काय खायला नाही मिळालं. इथपर्यंत तर लय ॲडव्हेंचर झालं आहे. तुम्ही बघितलंच असेल. तर ह्याच्या पुढं पण किती ॲडव्हेंचर होते ते तुम्ही बघा. बटर रोटी थाळी आमची आलेली आहे. तुम्हाला दिसत नसेल. दाखव तुम्हाला. हा पहिला कलर कोण लावते भावनाला? तूच लावला पाहिजे टेक्निकली. हो मीच लावणार आहे. बघू दाखव. पहिला कलरचा टिपका पडलेला आहे या ठिकाणी. बघू दाखव. तिकडे तिकडे तिकडे. चल 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 चल.
मज्जा तर येते भाई. शॉर्टकट मारायला जाऊ नका. जसं चाललंय जसं तुम्हाला राधाराणी बोलवते तसं एन्जॉय करा. लय मजा येते. हा काय म्हणली कोणता कलर पाहिजे तुम्हाला सांगा. 10 रुपयाचे 2 पॅकेट घेतलेत राधाराणीसाठी. काय काय दुखतात? हळूहळू जाऊया. पाय नको. ये हम लोग का नया स्लोगन सुनोगी. एक ही नारा एक ही नाम, राधे राधे प्यारा नाम. एक ही नारा एक ही नाम, सबसे प्यारा राधा नाम. एक ही नारा एक ही नाम, सबसे प्यारा राधा नाम. बघा आम्ही काय म्हटलं होतं तुम्हाला, आम्ही दाखवतो कसं दर्शन घेतलं आणि जे काय ॲडव्हेंचर झाले ते तुम्ही आत्तापर्यंत बघितले असेल. मी लाडूचा हातात कसा कॅच पकडला ते पण बघितलं असेल. मॅडमला पण मिळाले पण ते तुम्हाला रीलमध्ये जाऊन बघायला लागेल. सो आमच्या रीलमध्ये जाऊन बघा ते. काय छान अवतार झालाय ना आपला. गुंड अवतार झालाय. पण मित्रांनो आयुष्यात तुम्ही एकदा तरी वृंदावनची होळी अटेंड केलीच पाहिजे. ती मजा घेतलीच पाहिजे. खास करून ती मजा जेव्हा तुम्हाला दर्शन घ्यायचं आहे त्यासाठी तुम्ही लाईनीत उभं राहता आणि ते जे पळापळ तुम्ही बघितले इथं स्टार्टिंगला त्यासाठी तर तुम्ही यायलाच पाहिजे. आत्तासाठी तरी आम्ही मस्तपैकी पाणीपुरी मागवली आहे जी आहे वृंदावनची पाणीपुरी. बघा मॅडम खाऊन बिचारी कंटाळली आहे पण ठीक आहे. मज्जा तर आली ना. मज्जा आली का सांग तुला. खूपच कंटाळली. ठीक आहे असं. वृंदावनमध्ये ही एक गोष्ट चांगली झाली आहे की खूप स्वच्छ आणि क्लीनलीनेस दिसायला लागली आहे. काय दर्शनामध्ये पण खूप छान केलं त्यांनी. पत्राचं फ्रेम वगैरे जर तुम्ही गेला असेल तर तुम्हाला माहिती आहे ओपन होतं ते पूर्ण रूट लाईक एंडपर्यंत पायथ्यापर्यंत त्यांनी सेट टाकलेलं आहे. शेड केलं आहे सो दॅट. आणि खाली पण असं सिमेंटचं हां आणि खडे वगैरे टोचून इयर बाय इयर मी बघतोय की जे इकडचं टुरिझम आहे ते खूप चांगलं होत चाललं आहे. आणि उद्या आता आहे बरसाण्याची लटमार होली जिथे मी भावनाला नाही घेऊन जाणार आहे कारण की 4 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे माझा. तिथे प्रॉपर कलर गर्ल्सला व्यवस्थित ट्रीटमेंट नाही भेटत. आज आमचं दर्शन खूप व्यवस्थित झालं. गर्दी वाटली नाही एकदम. हां दर्शन व्यवस्थित झालं आणि मला सेफ्टीचा खूप इश्यू होता हिला घेऊन जाण्यासाठी. बट लकीली आमचं दर्शन एकदम स्मूथ झालं. येस अँड दिस इज द एंड ऑफ डे 1 अँड दिस माइट बी द एंड ऑफ पार्ट 1 किंवा आम्ही बसलं तर एका ब्लॉगमध्येच बसू. बट टिल देन बाय बाय सी यू. आता घरी जाऊन जेवणार आणि अँड बाय द वे दिस इज भावना अँड टुगेदर वी आर भाकरी. राधे राधे.